नमस्कार मित्रांनो, मी आता आहे मुंबईच्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये। म्हाडासारखं बदमाश, डांबीस आणि गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करणारं दुसरं डिपार्टमेंट तुम्हाला सापडणार नाही। माझ्यासोबत आता मुलुंड पूर्वचे 2 PM GP म्हाडा कॉलनी या परिसरातील नागरिक आहेत। यांच्याबरोबर यांच्या झोपड्यांचं रूपांतर एका चांगल्या घरामध्ये करायचं अशा प्रकारचं म्हाडाने ॲग्रीमेंट केलं 2007 ला। त्याच्यानंतर परत एक नवीन ॲग्रीमेंट केलं 2009 ला। 2009 ला ह्या लोकांना घराबाहेर काढलं। आज त्यावेळी ज्यांची मुलं नव्हती त्यांना मुलं झाली, त्या मुलांना आता मुलं झाली, तरी पण त्यांना घरं मात्र काही मिळालेली नाहीत। 2009 ला घरं तोडली, आज 2026 मध्ये आपण आहोत, तरी त्यांना काय घरं मिळालेली नाहीत। त्यावेळी 2009 ला यांना भाडं ठरलं होतं 6500 रुपये आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 10% वाढ करू अशा प्रकारचं शासनाने सांगितलं होतं। 2015 पर्यंत हे सगळं ओके चाललं, भाडं मिळत राहिलं बरं का, भाडं मिळत राहिलं, पण घरं मात्र काय तयार झाली नाही। 2015 मध्ये परत एकदा पुढची प्रक्रिया सुरू केली आणि आता तुमची घरं ऍक्च्युअली बांधायला सुरुवात करू असं म्हणून जेवढ्या काही झोपड्या तोडल्या होत्या त्यातल्या फक्त 50% म्हणजे 740च घरं बांधायला सुरुवात केली 2015 मध्ये। आता आपण आहोत 2026 मध्ये, अजून सुद्धा ती घरं पूर्ण झालेली नाहीत। म्हणजे 2009 ला सगळी घरं तोडली, त्यातले 2015 ला अर्धी घरं चालू केली, अर्धी घरं दिल्यात आणि अर्धी घरं अजून चालू आहेत, ती काही पूर्ण होत नाहीत। आता 15,000 जे भाडं ठरलं होतं ते अजून पुढे वाढायला पाहिजे, ते काय वाढत नाहीये। यांचं बिचाऱ्यांचं बाकीचं भाडं वाढतंय, पण म्हाडा मात्र म्हणजे त्यांना महागाई, इन्फ्लेशन रेट, पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत, लाईट बिल वाढतंय, याचं काय घेणं नाही। अजूनही ते 15 म्हणजे 15 कडे त्यांना लकी आहे का? 2015चा विषय आहे, 15,000 भाडं आहे, ते भाडं काय वाढवायला तयार नाहीत। आणि 36 महिन्यात तुम्हाला घर देऊ असं सांगून यांची घरं तोडली। आता 36 महिने नाही, 2009 ते 2026 19 वर्ष झाली। एवढ्या काळात तर राम वनवासातून परत पण आले आणि त्यांना लवकुशी 2 पोरं पण झालती, पण ह्यांचा वनवास काय बिचाऱ्यांचा संपत नाहीये। ही या महाराष्ट्रातील स्थिती आहे। म्हणजे रामाचं नाव घ्यायचं आणि या गरिबांचा वनवास मात्र कायमचा चालू आहे, हे चुकीचं आहे। आता वनवास संपला, यांचा संपायला पाहिजे होता 14 वर्षांनंतर ते परत घराला यायला पाहिजे, तसं झालेलं नाही। आता हा सगळा जो लोचा, घोटाळा आणि फ्रॉड जो चालू आहे त्याला जबाबदार इथले संजीव जयस्वाल नावाचे IAS अधिकारी आहेत। आणि ते IAS अधिकारी एवढे मस्तवाले आहेत, त्यांच्यावर एवढा शासनाचा, प्रशासनाचा, मंत्र्यांचा वरद हस्तय की ते भर सभेमध्ये जो कोणी न्यायासाठी भांडेल त्याला सांगतात, तुला बांगलादेशी, पाकिस्तानी करार देईल आणि तुला देशातून हुसकून काढेल। या प्रकारची स्टेटमेंट एक IAS अधिकारी करतात। हा कशाचा माज आहे, ही कशाची हिंमत आहे? मला वाटतं हे मंत्र्यांना फित्र्यांना काही मोजत नाहीत। म्हणजे पूर्वी असं असायचं की मंत्री सांगेल तसं अधिकारी करायचे, आता अधिकाऱ्यांच्या मागं पुढे लोंबकळत हे मंत्री फिरतात। कारण का? टक्केवारीचं लॉबिंग हे सगळं अधिकारी करतायत। बिल्डरांना एका मिनिटात अपॉइंटमेंट मिळते, हे बिचारे दीड महिने वर्षापासून या अधिकाऱ्यांना 26 मे 2025 पासून म्हणजे दीड वर्ष हे अपॉइंटमेंट मागतायत, ते अपॉइंटमेंट देत नाहीत। म्हणजे ह्यांना भेटतच नाहीयेत। लक्षात घ्या, जो करप्ट अधिकारी असतो तो जनतेला कधी भेटत नसतो आणि जो करप्ट अधिकारी असतो तो बिल्डरला रोज भेटत असतो। या दोन्ही व्याख्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे, कळलं? बरोबर? भरपूर गर्दी असते, संध्याकाळी 7च्या नंतर भरपूर गर्दी असते। तुम्हाला सांगतो, 6 वाजेपर्यंत अधिकारी तुम्हाला नागरिकांना सापडणार नाहीत। 6च्या नंतर जे ते सापडतात ते बिल्डर, त्यांचे एजंट, त्यांचे जे काही देवाणघेवाण असतात ते। आणि संजीव जयस्वाल संध्याकाळी एका विशिष्ट वेळेनंतर विशिष्ट ठिकाणी जाण्याचा त्यांना एक छंद आहे। अशा प्रकारचं मला पण काही गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, तिथले व्हिडिओ पण आपल्याकडे येतीलच। आणि मग ते कसे तिथं इथले कमवलेले पैसे तिकडे कसे उधळतायत याचे सुद्धा शूटिंग लवकरच पाहायला मिळतील असं आमच्या सूत्रांची माहिती आहे। तर हे नागरिकांना का भेटत नाहीत? बिल्डरांना भेटतायत। 2009 पासून यांची घरं तयार होत नाहीत। दीड वर्षांना एकही मीटिंग त्यांनी दिलेली नाही। करप्ट अधिकारी जनतेला कधी फेस करू शकत नाही, कारण त्याच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आता अधिकारी तुम्हाला भेटत नसेल म्हणून आपण हे केलेले। प्रवीण दरेकरांना सुद्धा ह्याच्यात आमचं आव्हान आहे आणि विनंती आहे की साहेब, तुम्ही या खात्याचे मंत्री आहात आणि तुमच्या हाताखाली हे सगळं चाललेलं आहे आणि तुम्ही जर ह्याच्याकडे बघत नसताल तर मग आम्हाला तुमच्या तिकडे येऊन बघावं लागेल। कुठं राहतात ते? कांदिवलीला। दरेकर साहेब, चहा वगैरे टाका गॅसवरती, आम्ही येणारे तुमच्याकडे चहा प्यायला जवळपास 5,000 लोक, बरं का? दरेकर साहेब, येतो आम्ही तुमच्याकडे। आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे हे खाते, एकनाथ शिंदे साहेबांच्या 2 PM आम्ही फोन लावला होता, लवकरच एकनाथ शिंदे साहेबांकडे डायरेक्ट आपली मीटिंग लावूया, एवढं मात्र आम्ही सांगतो, बरोबर? हा, कारण जरी येते आपण त्यांना रोज एक गुलाबाचं फुल यांच्याकडून इथं पाठवत जाऊ। हा, ठीक आहे, ते
संजीव जयस्वाल जे ते आजारी पडलेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे, आता ह्यांचं म्हणणं असं आहे की ह्या गरिबांची हाय लागली आहे, ते जे दवाखान्यात गेलेत किमान ते परत यावेत, एवढे आपले शुभेच्छा. कारण ते परत आले तर आपलं काम तरी होणार आहे. तर तुम्ही लवकर या, गेट वेल सून, बरं का. लवकरच तुम्हाला चांगला आम्ही बघू, कारण आम्ही काही वाईट विचार कोणाचा करत नाही. तुम्ही जरी यांचा काही चांगला करत नसला तरी. तर हा मामला 2009 पासून सुटत का नाहीये याचं कारण असं आहे, पूर्वी FSI होता 2.5, नंतर झालाय 4 आणि आता FSI 7. आणि तो 7चा FSI घेण्यासाठी, बिल्डरचं उखळ पांढरं करण्यासाठी यांच्या मात्र घरांवरती यांनी नांगर फिरवलाय, यांच्या घरांचा मसनोटा केलेला आहे. तो आपल्याला सगळ्याला दुरुस्त करायचंय. शिवाजी महाराजांनी जसं सोन्याचा फाळ लावून नांगर चालवला आणि रयतेला चांगले दिवस दिले, मला वाटतं आता आपण सुद्धा फाळ घेऊन यांच्या ऑफिसमध्ये घुसलं पाहिजे आणि ह्यांच्या मेंदूमध्ये जे काही ढेकळं घुसलेत ना, ज्याच्यात काय पिकत नाही, त्याच्यावरती हा नांगर चालवला पाहिजे. माझी विनंती आहे, प्रवीण दरेकर दादा, काय त्यांना भाऊ म्हणतो ना आपण, हा, तुम्ही मला ओळखत असताल किंवा ओळख होईलच आपली, ओके. तर 1 आठवड्यामध्ये ह्या लोकांना भेट द्या, ह्यांचा तातडीने प्रश्न सोडवा. आणि जयस्वाल साहेब, तुम्ही सुद्धा आठवड्याच्या भरात दवाखान्यातून इकडे या, दुसरीकडे कुठे जाऊ नका. याही आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्यासाठी फुलं तयार ठेवू. या गोरगरिबांना तुम्ही वेळ द्या, जास्त यांना टांगणीला लावू नका. जर अशी 15-15, 20-20 वर्षे लोकांना घरं भेटत नसतील तर आपल्या शेजारी श्रीलंकेत काय झालं, आपल्या शेजारी नेपाळमध्ये काय झालं, आपल्या शेजारी बांगलादेश आणि इतर देशांमध्ये काय काय झालं, हा इतिहास तुम्ही विसरू नका. लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. एक पिढी त्यांची घराबाहेर राहिली आहे, घराविना राहिली आहे. आता त्यांना घर तातडीनं मिळालं पाहिजे. हीच लोकशाही चौकटीतील आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण तुम्ही जे बोलताय ते पूर्ण झालं पाहिजे. जनतेला जी आश्वासनं दिली जातात ते पाहिलं पाहिजे. तुम्ही रामाचं नाव घेता, रामराज्य आलं पाहिजे असं म्हणता, लोकांच्या हातात भगवा झेंडा दिलेला आहे, पण अजेंडा काय, तर रामाला वनवासातून घरी शिवू द्यायचं नाही. रामाला आयुष्यभर वनवासात ठेवणं हे काय रामायण नाही. 14 वर्षानंतर का होईना, पण रामाला परत अयोध्येत सन्मानाने बोलावलं गेलं. प्रभू रामचंद्रांनी तिथं बसून राज्य केलं. हा प्रभू राम मात्र म्हणजे जनतेतला राम अजूनही वनात आहे. तुमच्या मनात असेल तर हा राम वनातून आता परत अयोध्येमध्ये घ्या. ह्या लोकांना हक्काचं स्वतःचं घर लवकरात लवकर मिळावं. लवकर मिटिंग द्या आणि लवकर यांची घरं पूर्ण करा. घरं भरायचे कार्यक्रम आता बास झाले, यांची घरं पूर्ण करा, एवढीच आमची विनंती आहे.